अहो जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर पंचगंगा तीरावर माझे उचलावर देव मंगरायाची पांढर अशा तीर्थाच्या जाग्याला वैकुंठे कोळीला हो देवाले घरा माधुराच्या रूपाने देवाले घरा औसाईच्या लेडीनं संसार चालू झाला दोन बाळ पोटाला बापसुबा तुला का बहीण पापी मंगलाकाच्या रूपाने आली सून घरा राम लक्ष्मणावानी तीन बाळ पोटाला मधुकर दिनकर विनायक बंधू त्याला झाला पापीला आज पुजाऱ्याच्या वाड्याला दारी मांडला घातला भोळ्या भगताने आज देवाचा भंडारे सांगणे विठ्ठल देवाला माझ्या भोळ्या भगताला अवकंठ काढाला देवा मंगराया शिराचा विठ्ठल देवाचा वनस्त माझ्या शिरावर आपण या डोलावर
द्यावसया नावाचं लाडक्या बाबाया माझा रे लाडक्या बाबाया माझा रे माझा मोठया पाया रे माझा मोठया पाया रे
मायवाला डेरा रिकामात राहता वाटायला विचार केला मायवाला मनाला पाणी पाहिजे आणायला त्या ठिकाणाला मुरडावरली किंब चित्रावरली घागर लावली अक्का मायवाला शिरा माथ्याला आणि अक्का मायवाल्या टाईमाला वाट लागली होती मात्र चालायला वाट चाले चाले जाता भर मात्र आता जाताना भार जाताना भार जाताना
घडली बरोबर निघून चालली पाणी आणायला लाडक्या मांजरानं पाहिलं त्यावेळेला लाडक्या मांजरानं मात्र बघायला वाट लागले होतं मांजरा का माय वाजग मात्र आता चालायला वाट लागलं मांजर चालायला मायवान पाठीमाग नेत्रानं पाहिला आणि हक्क मायवाने विचार केला म्हणाला त्या ठिकाणाला आपण निघालोय पाण्याला म्हणून लागली होती मात्र बोलायला मांजराचं काय काम आपल्या पाठीमाग म्हणून लागली होती काय मात्र आता करायला लाडक्या या मांजराला लाडक्या या बघा मांजराला हक्क माझ्या मायेला हक्क माझ्या बघा मायेला चालायला वाट चुकून निघून गेले शेजारीच्या घर मात्र आता वाड्याला सुशांतराव आपल्या महाराष्ट्रातलं देवस्थान विठ्ठल देव होय बाकी सगळी देवस्थान कर्नाटकात जास्त आहे या विठ्ठल देवाचा महिमा आहे आणि ज्यावेळी यात्रा भरते भोम पौर्णिमेला त्यावेळी लाखान भक्त इत्यादी काय म्हणते देवाला काय बरं उधळीन जीव तुझ्या पायी देवाला उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी देवाला उधळीन जीव तुझ्या पायी गळ्यामध्ये शोभे तुझ्या चौकलिंगर चंद्राची मोर तुझ्या डुई शोभून दिसली आलई उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी विठुराया उधळीन जीव तुझ्या पायी तीन गोष्टी खऱ्या आहेत एक जन्म एक मृत्यू आणि आई वडिलाची माया बरोबर आहे बाकी कोण कोणाचं नाही सगळा मायेचा वाजा आहे बरोबर आहे बरोबर आहे का नाही होय त्यामुळे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण मृत्यू येताना कसा यावा माहितीये का माणूस म्हणते चांगला दिवस असावा जन्माला येताना आणि मरताना कोणाला चांगला दिवस कोणाला कसला दिवस हे देवाच्या हातात आहे बरोबर आहे
पण आई वडिलांची जर सेवा केली तर कुठल्या सुद्धा देवाला बघायची गरज नाही, पण आई वडिलांची सेवा नाही आता कुणाला मिळत नाही. वेळ नाही हा आणि सासू सासऱ्याला दुखवाई कोणाला जमत नाही बरोबर आहे. असं दिवस आले बरोबर आहे ना. हा त्यामुळे सासू आता तुझं पण तसंच झालं सासूने सासरा जेवायला म्हणजे थांबला तासभर लेट झाला तर चालतोय म्हणलं गाणं होय बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पण साधू संतांनी काय सांगितलंय काय बरं सार्थक होईल नर जन्माचे घडून या सत्संग सार्थक होईल नर जन्माचे घडून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बाबाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग उभे केले पांडुरंगाला त्या भक्त पुंडलिकाने पंढरी नगरी वसली तेथे भूमी काळ मृदुंग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग नको आहे बरोबर आहे. जे श्रीमंत आहे तेवढं सगळ्यांचा आई बाबा वृद्धाश्रमात आहे आणि जे गरीब आहे तेवढं सगळ्यांचा आई बाबा घरी आहे. घरात आहे. हा हा श्रीमंतीचा आणि गरिबीचा खरंच आहे. बरोबर आहे का होय या जगाच्या पाठीवर आपलं मानलं तर आई वडील तर एवढं थोर आहे होय पण माणसाने आता मुलगी म्हणलं की नको आहे नको जायला. मुलगा झाला की फटाकड्या वाजवायच्या हा आणि मुलगी झाली की काय झाले मग विचारही सांगायला सुद्धा नक्की बाई आपलीच करते बरोबर आहे. आणि पोरगा झाला म्हणजे सगळ्या घरीत नाचत असते पण विचारायला पाहिजे काय झालं काय झालं? पोरगा झाला हा कशाला लागता घालायला मुलगी आहे म्हणले की हा. सायन्स विज्ञान खूप पुढे गेलं मुलगी आहे का मुलगा आहे बघायचं आणि आणि ती मुलगी कट करून टाकायची बरोबर आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी झाल्या आणि पोरांची संख्या भरपूर आहे. बरोबर आहे का होय. मग 10 पोरांच्या मागे 5 पोरं असल्या पोरी असल्या तर तर 5 पोरं वारकरी व्हायचे बरोबर आहे. बरोबर आहे का हा. नाही ज्यावेळी ती गर्भात ना आई गर्भपात करायला त्या येते मुलगी आईला काय म्हणते काय काय बरं उमलण्या आधी नको फोडू देताना उमलण्या आधी नको फोडू देताना मरण आई मला ऐका तुझ्या पोटाला मरण आई मला ऐका तुझ्या पोटाला भावासाठी बहीण एक असावी
बरोबर आहे. धनिष्ठाला पण घरात आला तरी कळत नाही. बरोबर आहे की नाही? हा त्यामुळं प्रत्येक जण वाटते देवाने मला पावलं पाहिजे. हा आणि देवाकडे कवा जाते माहिती आहे का? ज्यावेळी संकट येते तेव्हा. बरोबर आहे. ताप आला की हा देव माझा बाप आणि ताप गेला की देवाच्या बाचा गेला. बरोबर आहे. म्हणून प्रत्येक जण काय म्हणते देव मला बघला पाहिजे. अहो मगे नाही भाव मला देवा मला देवाला सुद्धा भ्याय. दगडाचा देव जे असतोय त्याला वडवाचं टाकं सोसल्याशिवाय देव पण कळत नाही. मातीचा देव असला की त्याला पाण्याचं ध्यान असतंय. बरोबर आहे का? हा ह्या वर्षी गणपती असतात. गणपती कोणाकोणाच्या घरात आले तर मावशानं बोलावलं केलं. गणपती आहे तर प्रत्येकाच्या घरात. गणपती आल्यावर किती जण गणपतीला आंघोळ लागते नाही. गणपतीचे नाव खेळ खात्यात असतात. प्रत्येक घरीला प्रसाद असला चला सुरुवात जेवा. पण त्या गणपतीला आंघोळी आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि भरस बसून जावा आणि म्हणते देवा मला पाव. कारण गणपतीला आंघोळ घालत नाही त्यामुळे भक्ती गणपती दुखावला म्हणून गणपतीला आंघोळ घालत नाही. गणपती आल्यानंतर आम्हाला 7 दिवस शाळेला सुट्ट्या होते. ते बालक्या पोराने कधी काही धुडकूस उसळलेलं कुठला माहिती आहे का? आमच्या पप्पानी गणपती आला. तरी सुद्धा पोरं शहाणं राहण्याचं नाव काढलं. मास्तरांचा फोन घरात आला. पोरग्यानं बाबाला बोलवलं. बाबानं त्या पोराला बोलवलं. मला शाळा गेलेला आहे. सुट्टी नाही म्हणला शाळा चालू झाली. शाळा जायचं नाही तर गेल्याला गणपती कानाखाली उठतो. त्याच्या उठलाय दुकान. पोराने गाणं घालून कुठलं काढलं? आमच्या पप्पाने मला
दिगरे खांद्याला नको सांग की तुला पाहिजे ते सांग का पोळ्या करायच्या त्यांच्या पोराच्या लग्नात घेऊन जायला उगाच कोण कोणाचं काम कराय येत नाही एवढं कोण आता सगळे हे राहिलेली सांभाळत नाही आणि जगाच्या पाठीवर जाणलं म्हणलं तर श्रेष्ठ नाही पण माणसाची ते कळत नाही कारण का आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आणि अनमोल जन्म दिला साई तुझ्या अनमोल जन्म दिला साई तेवढंच बाबाला पण महत्व आहे बरोबर आहे ना कारण आईचं नाव घेताना वडिलांचं नाव कुठं तर मागं जातंय त्या जगात श्रेष्ठ आई आहे हे सत्यच आहे पण ती आई बरोबर वडिलांचं सुद्धा महत्व आहे कारण का बाप स्वाभिमानी बाप लाजारूचा बाळा त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप घराचा उपाय आई कळस त्यावर पाया घासर तो जवा घर पोसळते सार म्हणून काय म्हणला जगात थोडा आई हाय जगाला रे जगात थोडा आई हाय जगाला रे या जीवनात हवा बापाचा रे या जीवनात हवा बापाचा रे जेवणाची सोयी बाप राबतो या मुलांच्या शिक्षणा वरून कठोर आतून साधार वरून कठोर आतून साधार जीवनात हवा बापाचा
तसं जोपर्यंत नवरा जिवंत आहे हा तोपर्यंत सुद्धा बाईला ते सवासणीला मान आहे बरोबर आहे का? बरोबर आहे म्हणून या जगाच्या पाठीवर जाणता मानलं तर हा गुरुला सुद्धा स्थान आहे. बरोबर आहे कारण बाळूमामा देव होता त्या बाळूमामाला सुद्धा गुरु सुधारायला सांगितलं आणि बाळूमामांनी मुले महाराजांना गुरु केलं. हा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे त्यामुळे गुरुला सुद्धा आदर स्थान आहे म्हणून बाळूमामांनी गुरु केला. हा वाजगे काय आन सुंदराने या Thank you.